यंदा एक ब्रेकिंग न्यूज आहे। नागपूरच्या कोठी रोड महाल इथे गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली। रात्री 11:30 ते 12च्या सुमाराला गोळीबार झालाय। 3 बाईकवर आलेल्या 6 जणांनी दोनदा फायरिंग केलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ नावाच्या फिर्यादीनं सांगितल्याप्रमाणे रवी मोहतो गंगा काकडे यांनी फायरिंग केलंय। वर्चस्व दहशत पसरवण्यासाठी फायरिंग केली। आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, अंमली पदार्थ विक्री आणि बाळगण्याचे गुन्हे त्यांच्यावर आहेत। त्यांच्यातील अंतर्गत वादातून ही गोळीबाराची घटना घडली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग डोबळे यांच्याकडून। पराग, अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल, या प्रकरणी कुणाला ताब्यात घेतलंय का, अटक केली आहे का? नक्कीच खरं तर ही घटना गंभीर आहे आणि ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढते किंवा नागपूरचा जो उपराजधानी शहर असलं तरी त्याच्या गुन्हेगारीमध्ये किंवा हत्यांमध्ये ज्या पद्धतीनं वरचा क्रमांक लागतो आहे त्या पद्धतीने या सगळ्यावर कंट्रोल करणे कुठेतरी गरजेचं आहे आणि कुठेतरी गुंडगिरी आणि दहशतगिरी माजवण्यासाठी अशा पद्धतीचे कृत्य वारंवार घडताना दिसत आहे। काल रात्री सुद्धा तशाच पद्धतीचं कृत्य झालं आहे आणि या सगळ्यानंतर जेव्हा प्रकार समोर आला तेव्हा पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आता चौकशी सुरू केलेली आहे आणि लवकरात लवकर ताब्यात घेण्याची कारवाई केली जाते। ठीक, धन्यवाद पराग संपूर्ण माहितीसाठी। तर नागपूरच्या कोठी रोड महाल परिसरामध्ये रात्री 11:30च्या सुमाराला गोळीबार केलाय। बाईकवरून 6 जण आले आणि त्यांनी गोळीबार केला। 2 राऊंड फायर केलेत। या परिसरामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी, दहशत माजवण्यासाठी म्हणून हा गोळीबार करण्यात आलाय। जो कोठी रोड आहे महाल स्थित या ठिकाणी जे काही फुटेजवरून आणि जे फिर्यादीवरून जे सांगतात त्याच्या अनुषंगाने नोन आरोपी आहेत, एकमेकाला ते आरोपी ओळखतात। पूर्वीच्या काही गुन्ह्यांमध्ये सुद्धा हे आरोपी सोबत होते। त्यांच्यामध्ये एकमेकाच्या वर्चस्वातून प्राथमिक स्वरूपात गोळीबार झालेला दिसून येतो। त्याच्या अनुषंगाने आम्हाला जे CCTV फुटेज आणि फिर्यादीच्या पद्धतीने माहिती सांगतो त्याच्या अनुषंगाने कुठेतरी दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी प्राथमिकदृष्ट्या झालेला दिसतोय। या ठिकाणी 2 फायरिंगच्या केल्याबाबत फुटेजमध्ये दिसते। त्यामध्ये एक मिसफायर झालेला दिसतोय, फायरिंग झालेलं नाही आणि एकातून फायर झालेली आहे, पण ती जी काही